गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडी तालुका पाटण यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो। आलात का सर्वजण? वही पेन घेतला सोबत? ओके। आज आपण खूप असा इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणारा आणि तेवढाच मजेशीर घटक आपण पाहणार आहोत। त्रिमिती वस्तू आणि घडणी हा घटक आहे। खूप तुम्ही जर बघा आज संपूर्ण अर्धा तास खूप तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप काय म्हणायचं त्याला मजा येईल, कारण हा घटक आज आपण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने आज आपण शिकणार आहोत। बघा, आपण वेगवेगळी चित्र काढत असतो, बरोबर आहे की नाही? काढता का तुम्ही चित्र? काढता, मोराचं काढता, आणखीन कशाच काढता? सशाचं काढता, बरोबर? आणखीन चिमणी काढता, बरोबर? मग ज्यावेळेस आपण चित्र काढत असतो, ज्यावेळेस आपण चित्र काढता, वहीत काढता, त्याला रंगवता, बरोबर आहे की नाही? मग ते चित्र ज्यावेळेस आपण काढतो, फळ्यावर असेल किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही काढता, बरोबर? त्यावेळेस ते चित्र कसं असतं? त्याला दोनच मिती असतात बघा। दोन मिती म्हणजे काय? एक तर लांबी असते किंवा रुंदी असते, बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ तुम्ही चौकोन काढता, कशावर काढता चौकोन? समजा असा चौकोन काढता, हा जर मी चौकोन काढला तर याला बघा, जर तुम्ही इथं जर पाहत असाल, हा चौकोन म्हणजेच आयत आहे बघा, याला लांबी आहे आणि रुंदी आहे, याला उंची आहे का रे? नाही उंची, याला फक्त लांबी आणि रुंदी, बरोबर की नाही? दोनच गोष्टी आहेत। पण अशा वस्तूंना आपण काय म्हणतो? द्विमितीय वस्तू किंवा द्विमितीय आकार म्हणतो, बरोबर? आपला फोटो असतो बघा, आपला फोटो असतो की नाही? आपलं काय म्हणायचं त्याला, कॉपी काढलेली असते फोटोची, तो कसा झाला? आपला द्विमितीय आकार झाला, बरोबर आहे की? आणि आपण समोर असल्यावर आपण जर समजा मला पुढून बघितलं, पाठीमागून बघितलं, या बाजून बघितलं, या बाजून बघितलं, तर मी वेगवेगळा दिसतो की नाही? म्हणजे आकार दिसतो का सारखा? बरोबर आहे की नाही? समजा, पण आपला जो फोटो आहे त्या फोटोकडे आपण बघितल्यानंतर दोनच मिती दिसतात त्याला। असं आता नाक तुम्हाला त्या फ्रेमच्या बाहेर आलेलं दिसतं का? आता इथं तुम्हाला फक्त लांबी आणि रुंदी दिसते, परंतु पूर्ण असं ती वस्तू दिसते का? समजा मी एक वस्तू काढतो, इथून पेला काढतो किंवा बादली काढतो बघा। आता बघा, इथं बादली काढली का नाही? बादली अशी बादली असते का तुमच्याकडे? आमच्याकडे अशी असते। मग ही जर बादली तुम्ही इथं बघितली, कुठं फळ्यावर चित्र काढलेलं जर दिसत असेल तुम्हाला, तर बघा, याला फक्त याला उंची आहे आणि रुंदी आहे, बरोबर आहे की नाही? परंतु ही जर वस्तू तुम्ही समोर बघितली, लक्षात येतं का तुम्हाला? समोर बघितली तर ती वरून बघितल्यानंतर वेगळी दिसणार, खालून बघितल्यानंतर वेगळी दिसणार आणि दोन्ही बाजूने वेगळी दिसणार, बरोबर आहे की नाही? आणि चित्रामध्ये मात्र दोनच मिती दिसतात, याच पद्धतीने तुम्हाला दिसणार। उदाहरणार्थ बॉटल आहे बघा, पाणी बॉटलचं मी चित्र काढतो म्हणजे तुम्हाला दाखवायला पण येईल। इथं अशी बॉटल आहे समजा, आता बॉटल काही येणार ना मला काढायला व्यवस्थित। बघा, हे बॉटल आहे, ही कशी आहे? द्विमिती चित्रात काढली आहे, बरोबर आहे की नाही? आणि जर मी तुम्हाला समोर पाणी बॉटल दाखवली तर बघा, मी वरून बघितल्यानंतर वेगळी दिसणार, या बाजूनं खालून बघितल्यानंतर वेगळी दिसणार। द्विमिती मात्र समोर असतं, त्याला जाडी नसते आणि उंची पण नसते, बरोबर आहे की नाही? याला मात्र बघा, उंची आहे, जाडी पण आहे आणि लांबी पण आहे। म्हणजे मला सांगायचं आहे काय? द्विमितीय वस्तू किंवा चेंडू बघा, असा चेंडू बघितला आणि इथं चेंडू काढला, याला पण काय म्हणणार तुम्ही? चेंडूच म्हणणार, बरोबर आहे की नाही? काय म्हणणार याला? चेंडू। पण हा चेंडू तुम्हाला कसा दिसेल रे? बघा, याच्यातून याच्यात काय फरक दिसतो की नाही? हा द्विमिती आहे आणि हा कशात आहे? मग त्रिमिती, म्हणजे बरोबर आहे की नाही? हा कशात आहे? त्रिमिती। मग त्रिमितीला काय असतं? जाडी पण असते, आणखी काय असतं? लांबी असते, रुंदी असते, उंची असते, वजन असते, बरोबर आहे की नाही? त्रिमिती वस्तू म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं बघा।
द्विमितीय वस्तू म्हणजे त्याचं चित्र थोडक्यात, आणि त्रिमितीय वस्तू म्हणजे त्याची प्रतिकृती. बरोबर. समजा मोर, मी तुम्हाला सांगतो बघा, मोर इथं काढला, त्या मोराचं चित्र आणि त्या मोराची प्रतिकृती जर तुमच्या समोर आणली तर तुम्हाला फरक जाणवतो की नाही? जाणवतो की नाही? आता फोटो सुद्धा 3 डायमेन्शन आले बघा. त्रिमिती म्हणजे 3 डायमेन्शन आणि द्विमिती म्हणजे 2D 3D म्हणतो ना, 3D फोटो हा. बरोबर आहे की नाही? 3 डायमेन्शन म्हणजे त्याला 3 मिती असतात, लांबी, रुंदी, उंची असते आणि शिवाय वजन पण असतं. आणि 2D म्हणजे त्याला 2च मिती असतात, एक लांबी आणि एक. मग चित्र जी आपण काढतो ती फक्त 2 मितीत काढतो आणि त्याची जी प्रतिकृती असते, आता हा चेंडू आणि हा त्याची प्रतिकृती, हा खडूचं चित्र काढलं आणि मी जर इथं खडू दाखवला तर तुम्हाला बघा खडू या बाजूने वेगळा दिसणार, या बाजूने वेगळा दिसणार, वरून वेगळा दिसणार. बरोबर आहे की नाही? पण चित्र काढताना मला 3 मितीत काढता येईल का? नाही. म्हणजे मला सांगायचं आहे काय, द्विमितीय वस्तू म्हणजे ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते अशा वस्तूंना आपण काय म्हणतो? द्विमितीय वस्तू. आणि त्रिमितीय वस्तू म्हणजे कुणाला म्हणतो आपण? त्रिमितीय वस्तू ज्या वस्तूंना लांबी असते. बघा तुम्हाला एक त्रिमितीय वस्तू दाखवू मी. बघा ही त्रिमितीय वस्तू दाखवली. ज्या वस्तूला लांबी असते, रुंदी ही लांबी झाली. बरोबर आहे की नाही? रुंदी कुठे आहे? लांबी, रुंदी म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची असते. बरोबर आहे की नाही? लांबी पण असते, रुंदी पण असते आणि उंची पण असते. जर हा भाग घेतला तर तुम्हाला लांबी, रुंदी आणि उंची या ती असं जर दिसलं, ही लांबी झाली, ही रुंदी झाली आणि उंची पण झाली. बरोबर आहे की नाही? लांबी, रुंदी आणि उंची असते. ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची असते त्या आकृतीला काय म्हणतो आपण? त्रिमितीय वस्तू. मग अशा त्रिमितीय वस्तू कोणकोणत्या आहेत? पुस्तक आहे, पुस्तकाला असते का लांबी, रुंदी, उंची? दाखवेल मला कोण? असते का? पुस्तकाला लांबी, रुंदी, उंची असते का? असते. पुस्तकाला पण लांबी, रुंदी, उंची. आणि याला असते का? मग कशाला? कपाटाला असते का लांबी, रुंदी, उंची? हे कपाट लांब, रुंद आणि उंची पण असते. उंची असते ना वर त्याला, म्हणजे कपाट. कोणकोणत्या वस्तू आल्या आणखी? चेंडू, याला पण लांबी, रुंदी वस्तू असते, उंची असते. म्हणजे मला सांगायचं आहे काय की त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची पण असते. बघा ही लांबी, ही रुंदी आणि ही उंची झाली की नाही? बघा इकडे बघा, दिसतंय ना तुम्हाला? ही लांबी, ही रुंदी आणि ही खालची उंची. तर म्हणजे त्रिमितीय वस्तूला काय असते? लांबी, रुंदी आणि उंची असते. उदाहरणार्थ आणखी एक त्रिमितीय वस्तू दाखवतो. बघा हा पिरॅमिड आहे, समजा पिरॅमिड आहे. बरोबर आहे की नाही? मग याला बघा, म्हणजे ही वस्तू, आणि जर मी काढायचं म्हटलं तर याला मला असं काढावं लागणार, 2 मितीतच काढावं लागणार. बरोबर आहे की नाही? परंतु ही त्रिमितीमध्ये या पद्धतीने दिसते. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं काय की द्विमितीय वस्तूंना 2च मिती असतात आणि त्रिमितीय वस्तूंना 3 मिती असतात. लक्षात येते? मग आता बघा, आता कामाचा मुद्दा. आता इथं जर मी तुम्हाला काढून दाखवलं, हे तुम्हाला दिसतंय की नाही? मग ही वस्तू कशी आहे तुमच्या पुढं? त्रिमितीय वस्तू आहे का? श्रावणी कशी आहे ही वस्तू? त्रिमितीय वस्तू आहे. पण मला जर याला द्विमितीत काढायचं असेल तर मी कसं काढणार? बरोबर आहे की नाही? समजा हे मधले बोल, बरोबर आहे की नाही? ही त्रिमितीय वस्तू मी कशात काढली? बोला लवकर, कशात काढली? द्विमितीय वस्तूत काढली. ही त्रिमितीय वस्तू मी कशात काढली? बोला की द्विमितीय वस्तूमध्ये मी ती काढलेली आहे. मग आता आणखी एक सांगतो तुम्हाला. आता तुमच्याकडे हे असतं बघा, बॉक्स असतात. कशाचे बॉक्स असतात? समजा कशाचा? औषधाची बाटली आणली तर त्याचा बॉक्स असतो. घनासारखा पण बॉक्स असतो. समजा एकदम चौकोनी, आपण घन माहिती आहे ना तुम्हाला? मग त्या पद्धतीने असे घन कसा असतो? हा घन असा पण बॉक्स असतो. आणि तो उघडला, समजा आपण तो उघडला
मग तो उघडल्यानंतर कोणत्या पद्धतीने दिसणार तुम्हाला? तो पूर्ण असा उघडायचा. त्याचे पृष्ठ किती होणार? 6च होणार ना? का 7 पृष्ठ होणार? 6. मग तो उघडल्यानंतर किंवा ही त्रिमितीय वस्तू आहे, मी ही द्विमितीय लिहिली किंवा काढली ती, बरोबर आहे की नाही? बघा, त्रिमितीय वस्तू मी कशात काढली? द्विमितीय. हा काय घनाचा बॉक्स आहे, बरोबर आहे की नाही? तो उघडला, तो उघडला तर तो कसा दिसतो याचं रेखाटन मी केलं. याचं काय केलं मी? रेखाटन केलं. मग त्याला म्हणतात त्रिमितीय आकाराचे द्विमितीय आकारात रेखाटन, म्हणजे या वस्तूची ही घडणी झाली. लक्षात आलं का? बघा मी काय म्हणतो, लक्षात येत आहे बघा तुमच्या. त्रिमितीय वस्तूचे रेखाटन मी द्विमितीय वस्तूत केले, बरोबर आहे की नाही? त्रिमितीय वस्तूचे रेखाटन मी द्विमितीय वस्तूत केले, त्याला काय म्हणायचं? या त्रिमितीय वस्तूची घडणी. काय म्हणायचं? या त्रिमितीय वस्तूची घडणी. उदाहरणार्थ हा घन माहिती आहे सगळ्यांना, हा घन आहे ना? हा कसला आहे? त्रिमितीय वस्तू. त्रिमितीय वस्तूचं रेखाटन मी कशात केलं? द्विमितीय आकारात केलं की नाही? ही त्रिमितीय वस्तू बघा काय आहे? त्रिमितीय आकार आहे की नाही? याचं रेखाटन मी कशात केलं? द्विमितीय आकारात केलं. त्याला काय म्हणायचं? घडणी. लक्षात आलं? आता आणखीन नाही समजलं तर पुढे बघा, आता समजणार. आपण काय शिकतोय? घडणी. आता आपण सुरुवातीला काय शिकलो? नाही द्विमितीय वस्तू शिकलो, बरोबर आहे की नाही? ज्याला 2च मिती असतात, ज्याला उंची आणि उंची नसते, काय असतं? लांबी आणि रुंदी असते, त्याला द्विमितीय. त्रिमितीय कशाला म्हणतो? ज्याला लांबी उंची असते, ज्याला वजन पण असतं, त्याला आपण त्रिमितीय वस्तू आपण दाखवली. ही त्रिमितीय वस्तू आहे, बरोबर आहे की नाही? प्रतिकृती त्रिमितीय वस्तू आहे. माझा फोटो ही द्विमितीय, पण मी स्वतः, बरोबर आहे की नाही? लक्षात येतं ना तुमच्या? हे तर सगळ्यात सोपं आहे उदाहरण. माझा फोटो द्विमितीय, पण मी स्वतः त्रिमितीय. बादलीचं चित्र द्विमितीय, पण बादली स्वतः लक्षात येतं. मग मला आता सांगा, त्या बादली होती ना, बादलीचं मी काय केलं? रेखाटन कशात केलं? द्विमितीय वस्तूत केलं, म्हणजे ती झाली त्या बादलीची घडणी. आता दुसरा, आता कामाचा मुद्दा बघा, लक्ष द्या. येतं लक्षात? जो द्विमितीय आकार त्यावरील घड्यावर दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो. त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची घडणी म्हणतात. नाही कळलं? आता कळतंय. हे दिसतंय तुम्हाला? मी काय बोललो कळलं नाही तुम्हाला? कळलं का काय मी बोललो? जे कळलं नाही म्हणूनच तुमच्याकडे आणलंय बघा. आता हे मी जे काय वाचलं, आता मी आणखीन एकदा वाचतो. जो द्विमितीय आकार, आता लक्षात येतं तुमच्या, जो द्विमितीय आकार हा कसा आहे? द्विमितीय. याला उंची आहे का? आहे का उंची? जो द्विमितीय आकार द्विमितीय, ह्याला काय फक्त उंची काय लांबी रुंदी आहे, बरोबर आहे की नाही? हे जाड आहे का? उंची आहे का याला? असं. मग जो द्विमितीय आकार बघा त्यावरील घड्यावर दुमडला असता, इथं घड्या आहे, घड्यावर दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो. जो द्विमितीय आकार त्यावर घड्यावर दुमडला असता त्रिमितीय आकार मिळतो. त्या द्विमितीय आकारास म्हणजे ह्याला बघा, ह्याला त्या त्रिमितीय आकाराची घडणी म्हणतात. नाही कळलं? आणखीन सोपं बघा. जो द्विमितीय आकार त्याच्या घड्यावर दुमडल्यावर जो त्रिमितीय आकार तयार होतो, जो त्रिमिती म्हणजे 3 डायमेन्शनल आकार तयार होतो, त्याला त्या त्रिमितीय आकाराला नाही, ह्या द्विमितीय आकाराला त्या त्रिमितीय आकाराची घडणी म्हणतात. नाही कळलं? समजलं ना? बघा आणखीन एकदा. मी तुम्हाला हे दाखवलं होतं. हा त्रिमितीय आकार काय म्हणायचं? द्विमितीय आकार काढला होता. द्विमितीय आकार काढला होता ना. मग त्या द्विमितीय आकाराला जर मी
या त्रिमितीय आकारात दाखवलं म्हणजे तो द्विमितीय आकार या त्रिमितीय आकाराचा गडणी. लक्षात आलं? म्हणजे आणखी सोपं. हा घटक सुरुवातीला थोडा किचकट वाटतो पण एकदम सोपा आहे. बघा, ह्याला गडणी म्हणायचं. कुणाची गडणी म्हणायची याला? आता सोपं. याला गडणी कुणाची म्हणायचं तर हे जर मी आता दुमडलं तुमच्या समोर दुमडणार आहे. हे दुमडल्यानंतर जो आकार तयार होईल तुम्ही सांगायचं त्या आकाराचं नाव. सांगणार का? बघा एकदम सोपं. हा आकार दिसतो तुम्हाला आता? दिसला का? सगळ्यांना दिसतो. हा आकार मी दुमडल्यानंतर जी वस्तू तयार होईल त्या वस्तूचं नाव तुम्ही सांगायचं. त्या वस्तूची ही गडणी. काय अवघड आहे का? समजा बॉक्स आहे, आपण औषधाच्या बाटलीचा बॉक्स आहे. तो बॉक्स उघडल्यानंतर तो बॉक्स उघडला म्हणजे गडणी तयार झाली. कुणाची गडणी? त्या बॉक्सची गडणी. लक्षात येत? आता तर कळलं का नाही? आता तो बॉक्स उघडल्यानंतर तो तुम्हाला बॉक्स सारखा दिसेल का? दिसणार. म्हणजे जो आकार दिसला तुम्हाला, तुम्ही तो बॉक्स पूर्ण उघडला असा समोर धरला, जो आकार दिसला तो आकार त्या बॉक्सची गडणी. आता हा जो आकार आहे हा आकार मी दुमडल्यानंतर जो आकार तयार होईल त्या आकाराची ही गडणी. आता गडणी काढून घेऊ अगोदर आणि मग मी दुमडून दाखवतो. अशी गडणी काढू गडणी. ओके, आता गडणी काढतो. आता मी गडणी काढतोय. लक्षात घ्या, कुणाची गडणी काढणार आहे? अजून माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे का? गुड. आपल्याला आणखी माहित नाही कुणाची गडणी आपण काढणार आहे. पण तुम्हाला मी काय काढतोय गडणी हे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. या घटकातील हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला द्विमितीय आकार कळेल, त्रिमितीय आकार कळेल, परंतु गडणी समजलं पाहिजे. गडणी तुम्हाला समजली? ही गडणी आहे. आता हे गडणी काढतोय. पण कुणाची गडणी आहे? कुणाची गडणी आहे? माहित आपल्याला तेच माहिती करून घ्यायचं. हा मुलगा आहे पण कुणाचा आहे माहिती आहे का? नवीन माणूस आला तुमच्या शाळेमध्ये, कोणतरी नवीन आला, मग विचारतो बघा हा मुलगा कुणाचा आहे? गडणी आहे. पण कुणाची आहे माहिती आहे का? मग हा साळुंखेचा आहे. कुणाचा आहे? साळुंखेच्या. समजा कुणाचा आहे? रामचंद्र साळुंखेचा. कुणाचा आहे? लक्षात येतं तुमच्या? म्हणजे ही गडणी आहे पण कुणाची आहे? माहित. समजा एखादी मूर्ती बनवली पण कुणाची मूर्ती आहे किंवा कुणी बनवली? समजा पांडुरंगाची मूर्ती बनवली, मग ती मूर्ती कुणाची आहे? पांडुरंगाची. लक्षात आलं? मग मला सांगा, आता मूर्ती बनवली पण ती मूर्ती बनवली कुणाची माहित? मग बनवल्यानंतर माहित होतं. कुणाची बनवली? पांडुरंगाची बनवली. म्हणजे त्या मूर्ती पांडुरंगाची ती गडणी. तसं ही गडणी आहे. पण ही गडणी कुणाची आहे माहितीये का? त्रिमितीय वस्तूची. आता आपण तयार करू लगेच, आपल्याकडे वेळ नाही. तयार करू? एकदम सोपं. तुम्ही पण करू शकता अशी गडणी. करणार का? कार्डशीट असतं तुमच्याकडे, तुम्ही पण अशी गडणी तयार करायची. आता थोडं याला जाड कागद लागतो. त्या पेपरचं नाव काय तर कोरोगेटेड पेपर आहे. त्याची गडणी असते वास्तविक, परंतु आपल्याकडे ती उपलब्ध नसल्यामुळे आपण कार्डशीटची केली. बघा मी आता गडणी तयार करतो. करू का? गडणीला पृष्ठ किती दिसतात रे तुम्हाला? इथं 6 दिसतात की नाही? मोजा 1 2 3 4 5 6. मग आता गडणी होते बघा. आता इथं चिटकावायचं असतं म्हणजे गडणी तयार होते. परंतु आता आपल्याकडं तुम्ही समोर असता ना, मग समोर छान टेबलवर दाखवता येईल. आता तुमच्या समोर गडणी तयार झाली की नाही? सांगा कशाची गडणी तयार झाली? घन तयार झाला. काय तयार झाला तुमच्या समोर? हा झाली की नाही तयार? आणखी तयार करून दाखवतो. आपल्याकडे वेळ जाऊ द्या, या गोष्टीला वेळ गेला तर चालेल, परंतु परत तुम्हाला समजायला सोपं जातं. आता ही गडणी आता कळली कुणाची गडणी? गणाची गडणी. म्हणजे हा द्विमितीय आकार
घड्यावर दुमडला असता जी त्रिमितीय वस्तू तयार झाली कोणती झाली घन म्हणजे त्या घनाची ही घडणी त्या घनाची म्हणजे सगळ्यात सोपं काय ती ती त्रिमितीय वस्तू उघडल्यानंतर कशी दिसते त्याला घडणी म्हणजे ओके आणखीन एकदा करतो तुम्ही काय करायचं एका ठिकाणी हे चिटकवायचं म्हणजे आपोआप तुमच्या समोर घडणी तयार होते झाली का घडणी तयार झाली का काय दिसतं रे तुम्हाला हे लाडू दिसतो नाही ना लाडू दिसत मग ही लाडूची घडणी आहे का कुणाची घडणी आहे घनाची घडणी कळलं का म्हणजे आता आणखीन एकदा रिपीट करतो मी तुम्ही म्हणणार सारखं सर तेच रिपीट करताय पण महत्वाचं म्हणजे जो द्विमितीय आकार परत एकदा खोलतो हे महत्वाचं आहे जो द्विमितीय आकार घड्यावर दुमडला असता त्याच्यापासून जो त्रिमितीय आकार तयार होईल त्या त्रिमितीय आकाराची ही द्विमितीय आकार घडणी म्हणजे घनाची घडणी ही घनाची घडणी लक्षात येतं का मग आता मला सांगा आता का माझा मुद्दा परीक्षेमध्ये काय येतं ते सांगतो तुम्हाला 1 2 3 4 5 6 घनाला पृष्ठभाग 6 मग मी याचा घन तयार केला तुमच्या समोरच केला की केला का मग मला सांगा एक हा जो हे पृष्ठ आहे ना याला नाव दिलंय आपण काय दिलंय एक पृष्ठ दिले बरोबर मग याच्या विरुद्ध बाजूला कोणतं पृष्ठ येईल रे तुम्ही तयार करा बरं इमेजिन करा बरं असं घन गोळा करा बरं मग कसा मी केलता असा तसा घन एकत्र करा बरं याच्या विरुद्ध बाजूला कोणता येईल आता एक जणांनी मला सांगितलं 1 च्या विरुद्ध बाजूला 4 येईल काय सांगितलं 1 च्या विरुद्ध बाजूला काय येईल 4 इकडे बघा पृष्ठ एकमेकाच्या विरुद्ध येतात ना घन बघा इथं घन आहे ना याच्या विरुद्ध काय येईल हे लक्षात येतं परत एकदा सांगतो कन्फ्युजन नको बघा याच्या विरुद्ध बाजू कोणती याच्या विरुद्ध बाजूचं पृष्ठ कोणतं हे याच्या विरुद्ध हे याच्या विरुद्ध हे 6 पृष्ठ आहेत ना मग याच्यापासून पण घन तयार केला ना मग मला सांगा जे 1 नंबर पृष्ठ आहे ज्याला आपण एक नाव दिले काय एबीसीडी नाव देऊया बरं असू दे पुढच्या वेळेस एबीसीडी याच्या विरुद्ध बाजूला कोणतं पृष्ठ येईल चला बोला तुम्ही सांगितलं 4 बघायचं बरोबर येतंय का बघायचं का आपण हे चेक करू तुमच्यातले एक जणांना सांगितलं 1 च्या विरोधात 4 येईल मग मी ह्याला नाव देऊ ना अशीच घडणी अशीच घडणी मग ही तर सेम नावं देतो मग आपण काय पाहायचं आता हे तुम्ही उत्तर दिलं की नाही 1 च्या विरुद्ध बाजूला काय येईल म्हणले 4 येतंय का बघूया आपण ओके इथं 1 देऊ मी 1 दिसतंय तुम्हाला 2 मुद्दामच मी पहिल्यांदा सुरुवातीला दिली नाहीत ना तुमच्या समोर द्यायची होती म्हणजे कसं असतं तुम्हाला ज्यावेळेस समोर डोळ्यानं तुम्ही पाहता त्यावेळेस तुमचे जे संबोध असतात या गोष्टीचे ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात राहतं हे जर मी अगोदरच लिहून आणलं असतं तर तुम्हाला ते फक्त बघणार एक चित्र आहे म्हणून त्याच्याकडे बघणार पण आता हे अगोदर सांगितलं नंतर मी हे सांगतोय इथं किती लिहिणार आपण 4 इथं ओके झालं लिहिलं मग मला आता सांगा आता लगेच लक्षात येतं तुमच्या येतं की नाही मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही याच्यापासून घन तयार करा अशापासून याच्यापासून तुम्ही लक्षात घ्यायचं रे हे समजा खाली आहे हे या बाजूला उभा करायचं हे या बाजूला हे या बाजूला असं लक्षात घ्यायचं ते तुम्हाला हळूहळू तुमचं ते लक्षात येतं आता आपण याच्यापासून घन तयार करू करायचं का बरोबर आहे का करू का मी घन तयार हेच आहे फक्त मी इकडून वडायसाठी इकडून घेतोय आता तुम्ही म्हणाल सरांनी काय केला बोल जादू नाही जादू ही जादू आहे का हे अंक लिहिलेत फळ्यावर तेच अंक आहेत तुम्ही काय म्हणला 1 च्या विरुद्ध बाजूला 4 येईल बघूया आपण मी गणित तयार करतो करू का बघा इकडे तुमच्या समोर गणित तयार करतो करू का ओके झाली गणित तयार आपली गणनी नाही सॉरी त्रिमितीय वस्तू तयार झाली गणनी नाही गणनी हे त्रिमितीय वस्तू आता काय म्हणलं आता तुम्ही तुमच्या समोर आहे मी दाखवलंय का तुम्हाला
एकच्या विरोधात 4. आता एक बघा, बघा एक. आता एकच्या विरुद्ध बाजू सांगा. अरे तसं नका, कोणती आहे बाजू सांगा मला फक्त. एकच्या विरोधातली बाजू कुठली, ही का याच्या पाठीमागची? मग सांगा मला, हे एक आहे, एकच्या विरोधात काय आलं? काय आलं? मग आपलं एकच्या विरोधात काय आलं? एकच्या विरुद्ध बाजूला काय आलं? 3 आलं. आता मला सांगा, 5च्या विरुद्ध बाजूला काय येईल? बघूया आपण, आहे का हे 5 आहे का? 5च्या विरुद्ध बाजूला दिसतंय का? आहे की नाही? 6. आता सांगा मला, 2च्या विरुद्ध बाजूला काय येईल? 4. 2च्या विरुद्ध बाजूला आलं कशा? मग हे आपण काय करायचं, परीक्षेमध्ये फक्त हे समजावं म्हणून मी तुम्हाला दिले. परीक्षेमध्ये असा गणनी तुमच्या समोर असणार आहे का? तिथं तुम्हाला स्वतः इमॅजिन करावं लागणार आहे. काय ही गणनी आहे बाबा, याच्यापासून आपल्याला घन तयार करायचा आहे. मग तर घन कसा करणार? ही बाजू समोर घेणार, ही बाजू समोर घेणार. बघा ना, इथं पण लक्षात येतं तुमच्या, ही बाजू उभी करणार ह्या बाजूला, मग ह्याच्या विरुद्ध हे येणार, ह्याच्या विरुद्ध हे येणार, आणि 4 हे ह्याच्या विरोधात येणार. लक्षात येते का? मग आता लक्षात येते का तुमच्या? बघा, आता सोपं. आता तुमच्या लक्षात राहण्यासाठी आपण एक युक्ती वापरायची. काय युक्ती वापरायची? समजा हे मला काहीच कळलं नाही आणि त्यांनी जर प्रश्न विचारलाय, त्यांनी काय प्रश्न विचारलाय बघा, या गणनीमध्ये काय प्रश्न विचारलाय? ही आकृती दुमडून घन बनवल्यास या आकृतीच्या शेजारील पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? शेजारील पृष्ठावर कोणता येणार नाही? त्याच्या विरुद्ध असणारा अंक. बरोबर आहे की नाही? समजा पर्याय दिला 4च्या विरुद्ध कोणता अंक येणार नाही. पहिला पर्याय दिला 3, दुसरा पर्याय दिला 6, तिसरा पर्याय दिला 5 आणि चौथा पर्याय दिला 2. मग मला सांगा रे, 4च्या शेजारी म्हणजे लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? 2च येणार नाही, कारण 2 हा 4च्या कुठे येणार आहे? विरोध येणार आहे. बघू आपण आपल्या गणनी ह्याच्यात त्रिमितीय वस्तूत. सांगा आता 4च्या शेजारी 3 येते का? बघा येते शेजारी. अलग नाही लगत. 6 येते का? बघू कुठे गेलं 6? हा या बाई 6. परत 5 येते का? बघू 4च्या. बघा इथं 5 आहे. अलग नाही 5? अलग नाही. मग 2 येईल का? बघा इथं 4 आहे, हे 4 आहे, 4च्या विरुद्ध 2 येणार. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला लक्षात घ्यायचे, पण सोप्या पद्धतीने. मी आणखी सोपी पद्धत सांगितली का तुम्हाला? आता सांगतो. बघा हे गणनी काय करायचं सांगतो. एकाडे एक अंक घ्यायचे. 1, 2 सोडायचा 3, म्हणजे 1 आणि 3 विरोधात असतात. आता सोपं आहे का अवघड आहे? 2च्या विरोधात 3 सोडायचा 4, 2च्या विरोधात 4 असणार उलटा, आणि 5च्या विरोधात. आता किती सोपं आहे? हे लिहूनच घ्यायचं. अशी गणनी आली की हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. काय? एकाडे एक अंक असतात. 1च्या विरोधात 1 सोडायचा, त्याच्या पुढच्या विरोधात असणार. 2च्या उलट्या म्हटलं, 2च्या अपोजिट साईडला म्हटलं तर 3 सोडायचा 4. आता एक गणनी देऊ आणखीन, बघा तुम्हाला ती पटकन येते. आता सोपी गणनी परीक्षेत. आणि शेवटचाच एक घटक आहे आपल्याला, तो एक घ्यायचा आणि आपण थांबणार आहोत. ओके. मग आता तुम्हाला गणनी देतोय, तुम्ही सांगायचं आता मला. इथं काढू गणनी मी. याच्यापासून घन तयार करायचा आपल्याला. काय तयार करायचा? काय करणार? घन तयार करायचा. 1, 2, 3, 4. ओके. वेगळी गणनी आहे ही, नाही आता आहे का? ती आहे का? गणनी वेगळे. कुणाची गणनी आहे रे?
घनाची घडणी आहे, बरोबर आहे की नाही? कोणाची घडणी आहे? मग याच्यावर नाव लिहि तुम्ही घेऊन. आणि प्रश्न असतो परीक्षेमध्ये, ही घडणी दुमडून घन तयार केल्यास, घनच होतो ना, चौरसाकृती पृष्ठ दिसतात तुम्हाला, दिसतात की नाही, म्हणजे घन तयार होणार आहे. ही घडणी दुमडून चौरसाकृती काय म्हणायचं, घन तयार केल्यास डी च्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठावर कोणता काय म्हणायचं अक्षर येईल? डी च्या विरुद्ध कोणतं येईल? आता काय अवघड आहे का? सी च्या विरुद्ध कोणतं येईल? आणि एफ च्या विरुद्ध कोणतं येईल? एकदम सोपं. आता विसरेल का? आता विसरेल का? आता बघा, आपण दोन घडण्या काढल्या, इथं पहिली घडणी काढतो. हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आणखी सोपीच आहे ती, अशी होती का? हा इथे. ओके, 6 पृष्ठ. पण मी आता बघा, आता मी काय करणार आहे, लक्ष द्या, देताय लक्ष? आता मी असं करणार आहे, काय बदल आहे याच्यात आणि याच्यात काय बदल आहे? याच्यात 6 आहेत, याच्यात 6 आहेत. याच्यापासून काय तयार होतो? घन. याच्यापासून घन सोडाले. समजा हे पत्र आहेत, समजा पत्र्याचं एक आपल्याला डबा तयार करायचा. पत्रा माहिती ना, पत्रा डबा असतो ना तेलाचा, जमिनी, अजून काय असतो, सुप्रीम डबा असतो ना, चारी बाजूने पॅक असतो, असा असतो की नाही? पण याला मला डबा म्हणता येईल का रे? 6 बाजूने पॅक आहे नाही, मग डबा कसा असतो रे? एका बाजूने उघडा असतो की नाही? या 5 पासून डबा तयार होईल का? हो ना, एक बाजू नसणार आहे कुठली तर. बघा मी दुमडतो एक बाजू, बघा एक बाजू दुमडतो, कुठली दुमडू? हीच नाही, वरची दुमडावं लागेल. बघूया आपण कशी होते. वरची दुमडली, एक बाजू कमी केली आपण. बघा आता काय होतंय तयार. असू द्या, करतो मी. बघा झाला का? एक बाजू रिकामी राहिली का? राहिली का नाही? किती होत्या? 6 होत्या. 5 होते ना? 5 पृष्ठ होती ना? 5 ह्याची घडणी होती नाही? अजून एकदा करत दाखवतो तुम्हाला, कन्फ्युजन नको. ओके, हा बाजू समजा येईल दुमडली, असं आहे का? अशी आकृती आहे का तुमच्या समोर? आता आहे का? किती पृष्ठ आहेत? 5च पृष्ठ आहेत. याच्यापासून आता मला घडणी तयार करायची आहे, त्रिमिती वस्तू करायची. करू का? योगा. आता हे तशी होणार नाही, मी अशी फक्त दाखवतो. झाली का तयार? पण एक बाजू रिकामी राहिली ना, मग झाला का डबा तयार? झाला का डबा तयार? याच्यापासून डबा तयार होतो. याच्यापासून होतो का? याच्यापासून 6 बाजू आहेत, पॅक होणार. याच्यापासून पण पॅक होणार. याच्यापासून डबा तयार होतो, एक बाजू रिकामी राहते. बरोबर आहे का? मग याला म्हणायचं, काय म्हणायचं? पेंटोमिनो. काय म्हणायचं याला? पेंटोमिनो. मग तुम्ही म्हणाल हे कसं ओळखायचं? एखादी आकृती बंदिस्त करायची आपल्याला, चौकोनी इष्टिका चितीची, तर 6 बाजू लागतात. जर तुम्हाला 5 जर दिला असतील, 5 जर ह्याची घडणी तुम्हाला दिली असेल, तर तो काय असतो? पेंटोमिनो असतात. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न काय आवड नसतो. कसा प्रश्न असतो माहिती आहे का? हे असे देतात आणि आणखीन एक देतात. बघा आणखीन एक कसं देतात. हे एक देतात. आणि समजा या 4 आकृती दिल्या तुम्हाला, आणि काय परीक्षेत प्रश्न विचारतात? आराध्या, खालीलपैकी कोणत्या घडणीपासून पेंटोमिनो तयार होईल, किंवा खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनोची आहे? पेंटोमिनो म्हणजे लक्षात ठेवायचं डबा.
मग डब्याला किती पृष्ठ असतात? बघायचे 5 पृष्ठ कुठे आहेत. हा झाला पेंटोमिनो. एवढा सोपा प्रश्न असतो परीक्षेत. काय प्रश्न असतो? खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनोची आहे, किंवा काय करते, खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनोची नाही. ज्याला 6 पृष्ठ आहेत ती नाही, ज्याला 5 पृष्ठ आहेत ती पेंटोमिनोची आकृती आहे. कळलं का? किती वेळ राहिला? 34. ओके ओके ओके. आता बघा, लास्ट प्रश्न देतो तुम्हाला आणि तो तुम्ही सोडून आणायचा. पुसूया. पेंटोमिनो कळला का? 5 पृष्ठ डबा तयार झाला की पेंटोमिनो म्हणायचं त्याला. लक्षात येते? हो. पटकन लिहून घ्या, वेळ संपलाय आपला. वेळ संपलेला आहे. वेळ संपलेला आहे. पटकन लिहून घ्या. पेंटोमिनो झाला. आपल्याला त्रिमितीय घन तयार करायचा आहे. बरं, घनाकृती खोका तयार करायचा आहे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार करायचा. काय तयार करायचं? आणि मला उत्तर द्यायचं ए च्या विरुद्ध बाजूला कोणते अक्षर येईल हे तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना दाखवायचं, किंवा तुम्ही ते तुमच्या शाळेतील सरांना सांगू शकता. ए च्या विरुद्ध बाजूला कोणते अक्षर येईल. ओके. बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण त्रिमितीय वस्तू, त्याच्या अगोदर द्विमितीय वस्तू, गणनी म्हणजे काय नीट लक्षात ठेवा. गणनी म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवा. एखादी द्विमितीय वस्तू घडी घातल्यानंतर जी त्रिमितीय वस्तू तयार होते, त्या त्रिमितीय वस्तूची ही त्रिमितीय वस्तू गणनी असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्रिमितीय वस्तूचा आकार एवढं लक्षात ठेवा. साधं सोपं. त्रिमितीय वस्तू उघडल्यानंतर त्याचा आकार म्हणजे त्याची गणनी. ओके. आजच्या तासिकेमध्ये आपण खूप छान पद्धतीने हे घटक शिकला असाल अशी मी आशा करतो आणि थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सांकेतिक भाषा या मानसिक क्षमता चाचणी मधील पुढील उपघटक, ज्यामध्ये आहे आपल्याला अक्षरांसाठी चिन्हांचा वापर. बघा, हा घटक अभ्यासताना आपल्याला काही अक्षरे दिलेले असू शकतात, ए बी सी किंवा अ ब क, आणि या अक्षरांना काय दिलं असतो, एक सांकेतिक भाषा चिन्हांनी दर्शवलेली असू शकते, ज्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. आपण प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न आहे आपल्याला, एका सांकेतिक भाषेत आवाज हा शब्द प्लस वजा गुणाकार या चिन्हांनी दर्शवतात, दार हा शब्द या चिन्हांनी दर्शवतात, बळ हा शब्द या चिन्हांनी लिहितात. तर या भाषेत जरब हा शब्द कोणता म्हणजे कसा असेल इथे विचारलेला आहे. बघा, मग आपण सुरुवातीला आवाज हा शब्द घेऊया. आवाज. ठीक आहे. मग यासाठी संकेतांक काय दिलाय बघा आपल्याला, प्लस, त्याच्यानंतर वासाठी वजा आणि ज साठी गुणेला चिन्ह दिलाय. मग दार या शब्दासाठी, पुढील शब्दासाठी आपल्याला काय संकेतांक दिलाय बघा, एक वर्तुळ दिलाय, त्याच्यानंतर एक चौकोन दिला आहे, त्याच्यानंतर पुढील शब्दासाठी बळ या शब्दासाठी आपल्याला काय दिलंय बघा, त्रिकोण आणि भागाकाराचं चिन्ह. मग यांचा वापर करून आपल्याला जरब या शब्दासाठी कोणतं अक्षर येईल किंवा कोणता सांकेतिक चिन्ह येईल ते आपल्याला इथे दाखवायचं आहे. जरब हा शब्द आहे बघा आपल्याकडे. मग ज साठी आपल्याला कोणता संकेतांक दिलाय बघा, इथे गुणाकाराचं चिन्ह. र साठी आपल्याला काय दिसून येते बघा, इथे एक चौकोन दिसून येतो. त्याच्यानंतर ब साठी आपल्याला इकडे पाहायला भेटतो एक
त्रिकोण म्हणजे आपल्याला जरब या शब्दासाठी संकेतांक पाहायला भेटतो गुणाकार, चौकोन आणि एक त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. बघा, हे आहे आपलं योग्य उत्तर. आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढील तक्त्यात दिलेल्या अक्षरांचे व त्यांच्यासाठी दर्शवलेल्या चिन्हांचं निरीक्षण करा. बघा, आपल्याला एक तक्ता दिलाय ज्यामध्ये अक्षरे आणि चिन्हे दिसून येतात. म्हणजे इथे वरती आपल्याला अक्षरे दिली आहेत, इंग्रजी अक्षर, आणि त्याच इंग्रजी अक्षरांसाठी कोणते चिन्ह वापरायचे आहेत आपल्याला ते इथे दर्शवलेली आहेत. मग प्रश्न काय विचारला यावर आधारित आपल्याला, लाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा असेल? मग लाईट, LIGHT, लाईटचा विरुद्धार्थी शब्द काय होतो बघा, डार्क, DARK, म्हणजे लाईट प्रकाशचा विरुद्धार्थी शब्द अंधार. मग या शब्दासाठी या संकेतांकामध्ये कोणतं संकेत आपल्याला इथे दिसून येणार आहे? बघा, डी साठी आपल्याला काय संकेतांक दिलाय बघा, इथे वजा चिन्ह दिलाय. बघा, ए साठी काय दिसून येते आपल्याला, प्रश्नचिन्ह. ए साठी काय दिसून येते आपल्याला इथे, प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर आर साठी कुठला संकेतांक आहे आपल्याकडे, बघा, ग्रेटर दॅन. गणितामधले सगळे चिन्हांचा इथे वापर केलेला आहे. के साठी काय दिसून येतो इथे, बघा, अधिक. मग डार्क या शब्दासाठी आपल्याला हा संकेतांक दिसून येतो ज्यामध्ये वजा, प्रश्नचिन्ह, ग्रेटर दॅन आणि अधिक. कोणत्या पर्यायामध्ये दिसून येते बघा आपल्याला, पर्याय क्रमांक 4 मध्ये हे दिसून येते, वजा, प्रश्नचिन्ह, ग्रेटर दॅन आणि अधिक. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढे अक्षरांसाठी दिलेल्या सांकेतिक भाषेचा उपयोग करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. इथे आपल्याला तक्ता दिलाय ज्यामध्ये अक्षरे आणि चिन्ह दिसून येतात आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न बघूया आपण, सांकेतिक भाषेतील चिन्हे वापरून रणकंदन हा शब्द कसा लिहाल? आपण सुरुवातीला शब्द लिहून घेऊया, रणकंदन. ठीक आहे. मग या शब्दासाठी कोणता संकेतांक आपल्याला इथे दिसणार आहे ते आपण शोधूया. बघा, र साठी आपल्याला काय दिसून येतोय, र चा संकेतांक इथे एक त्रिकोण दिसून येतोय. त्याच्यानंतर पुढे बघा, कुठलं अक्षर आहे आपल्याकडे, न. न साठी आपल्याला इथे स्टार पाहायला भेटतो. त्याच्यानंतर क साठी कुठलं अक्षर आहे आपल्याकडे, एक चौकोन. बघा, क वरती आहे अनुस्वार, या अनुस्वारासाठी पण आपल्याला एक संकेतांक दिलाय वेगळा. बघा, चंद्राची कोर आपल्याला इथे पाहायला भेटते. कशासाठी, अनुस्वार या साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर द बघा, द साठी आपल्याला काय दिसून येतो, एक अर्धवर्तुळ दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे आपला, न. न साठी आपल्याला एक चौकोन आणि त्यामध्ये कर्ण दोन दिसून येतात. मग हा संकेतांक आपल्याला पर्यायामध्ये कुठे पाहायला भेटतो, बघा, दोन पर्याय आपला गेला कारण शेवटी आपला एक चौकोन आहे. म्हणजे हा या दोन मध्येच आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2 नसेल. त्याच्यानंतर काय असेल, 1 असेल किंवा 3 असेल. 4 पण आपला निघून गेला. त्याच्यानंतर काय आहे आपलं, अर्धवर्तुळ, इथे पण आहे, इथे पण आहे. त्याच्यानंतर आपलं चंद्राची कोर इथे आहे, इथे पण आहे. त्याच्या आधी बघा, चंद्राच्या कोरच्या आधी आपल्याला एक चौकोन आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. त्याच्यानंतर इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये बसरा दुसऱ्या स्थानी आपल्याला इथे स्टार पाहायला भेटतो आपल्या उत्तरामध्ये, इथे नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला. योग्य पर्याय आहे आपला 3. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा आपल्याला यामध्ये, ठीक आहे. बघा, आता आपल्याला एक संकेतांक दिलाय बघा त्यांनी, स्टार, रेषांचा स्टार दिलाय. त्याच्यानंतर काळा वर्तुळ दिलाय, एक वर्तुळ दिला आहे पांढऱ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि काळ्या रंगाचा त्रिकोण, परत रेषांचा स्टार आणि इथे दिलाय बघा आपल्याला एक चंद्राची कोर. मग या चिन्हांपासून आपला कोणता शब्द तयार होते ते आपल्याला इथे तयार करायचा आहे. मग बघा, स्टार, रेषांचा स्टार म्हणजे काय, कुठलं चिन्ह आहे बघा आपलं, कुठलं अक्षर आहे, ड. त्याच्यानंतर काळ्या रंगाचं वर्तुळ म्हणजे काय आहे आपला, मात्रा, म्हणजे काय असेल इथं
डे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असेल पुढील बघा, आपल्याकडे काय आहे, पांढरा वर्तुळ, आणि पांढऱ्या वर्तुळासाठी आपल्याला कुठलं अक्षर घ्यायचं आहे, ह. त्याच्यानंतर बघा पुढील संकेतांक काय आहे आपल्याकडे, त्रिकोण. त्रिकोणसाठी काय येणार आपला, र. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे आपल्याला काना. कानासाठी एक काळ्या रंगाचा वर्तुळ आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, काना. मग काना कोणत्या अक्षराला येणार, त्याच्या आधीच्या अक्षराला, म्हणजे र या अक्षराला. पुढे बघा परत आपल्याला काय पाहायला भेटतो, स्टार. रेषांचा स्टार, म्हणजे परत इथं येणार ड. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटतो बघा, इथे एक चंद्राची कोर, म्हणजे काय असेल, उकार. इथे काय आहे आपला उकार. त्याच्यानंतर पुढील बघा आपल्याला एक चिन्ह आहे आणखीन परत, इथे काय आहे, एक चौकोन आहे आणि त्यामध्ये काय आहे, कर्णरेषा 2. मग यासाठी आपल्याला काय वापरता येईल, न. काय, न, नळाचा. मग हे जर शब्द आपण सर्व जोडले तर आपल्याला काय पाहायला भेटते बघा, डे ह रा डू न. डेहराडून. म्हणजे डेहराडून आपल्याला पर्याय मध्ये कुठे दिसून येते बघा, डेहरा. इथं दून आहे, आपल्याला डून हवाय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं अचूक उत्तर. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा आता इथं आपल्याला एक सारणी दिली आहे आणि या सारणीतील अक्षरे आणि चिन्हे यांचा क्रम सारखाच असेल असे नाही, हे लक्षात घेऊन पुढील प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. बघा या प्रश्नाचं म्हणणं काय आहे की बी साठी त्रिकोण आणि यू साठी काळ्या रंगाचा वर्तुळ आणि टी साठी चौकोनच असेल, म्हणजे या क्रमानुसारच असेल असं नाही. मग काय आहे ते आपण इथे शोधूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला बट, बट या शब्दासाठी आपल्याला काही सांकेतांकिक रूप दिलेलं आहे, मग सांकेतांकिक चिन्ह दिलेले आहेत. टॅप या शब्दासाठी आपल्याला इथे काही दिले आहे चिन्ह, आणि बॅट या शब्दासाठी आपल्याला काही सांकेतांक दिलेले आहेत. ठीक आहे. आता यांचा वापर करून आपण एकेकाचा सांकेतांक सोडूया, बघूया. आता बघा इथे टी पाहायला भेटतो, इथे पण टी पाहायला भेटतो. मग यामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला टी टी पाहायला भेटतो. मग या दोन्ही ठिकाणी आपल्याला याचा जो सांकेतांक आहे, हा आणि हा पहिला आणि दुसरा, मग यामध्ये आपल्याला समान अक्षर किंवा समान चिन्ह कोणतं पाहायला भेटते बघा. इथे काळ्या रंगाचा वर्तुळ आहे पण इथे नाही आहे, पण इथे एक त्रिकोण आहे, इथे पण आपल्याला त्रिकोण पाहायला भेटतो. म्हणजे इथे टी ला आपण काय दर्शवू शकतो, पांढऱ्या रंगाचा त्रिकोण. आता पुढे बघा, पुढे इथे आणि इथे आपल्याला समान काय दिसून येते, आता ए आहे बघा मध्यस्थानी असलेलं अक्षर ए. इथे पण ए आहे आणि इथे पण आपल्याला ए दिसून येते. मग याचा सांकेतांक, या शब्दाचा सांकेतांक आपल्याला इथे या दोघांमध्ये काय बरं साम्य दिसून येते. ठीक आहे. आता इथे त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे, त्रिकोणाचा सांकेतांक टी आहे, आपल्याला हे मिळालेलं आहे. आता पुढील अक्षर बघा, इथे ए आहे, मग ए साठी आपल्याला समान दोघांमध्ये काय दिसून येते बघा, हा स्टार दिसून येतो इथे आणि इथे, म्हणजे ए चा सांकेतांक असेल आपला स्टार. आता पुढे बघा आणखीन आपल्याला काय दिसून येते, आता आपल्याकडे सांकेतांक कशाचा मिळाला, टी चा आणि ए चा, टी चा आणि ए चा. मग उरलेला काय असेल तो बी चा यामध्ये असलेला. मग बी चा सांकेतांक आपल्याला काय भेटते बघा, एक काळ्या रंगाचा वर्तुळ. ठीक आहे. आता आणखीन बघा, आणखीन आपल्याकडे काय आहे, बी आणि टी. बी आणि टी चा सांकेतांक आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे. मग उरला कुठला, यू. मग यू चा सांकेतांक आपल्याला काय भेटते बघा, इथे चौकोन. ठीक आहे. बघा यामध्ये आपल्याला काय उरतो, टी आहे बघा, टी चा सांकेतांक आपल्याकडे आहे त्रिकोण, त्याच्यानंतर ए चा सांकेतांक आहे आपल्याकडे स्टार. मग इथं पी चा सांकेतांक आपल्याला हा दिसून येणार बघा, म्हणजे उलटा त्रिकोण. पी चा सांकेतांक आपल्याला काळ्या रंगाचं एक त्रिकोण इथे दिसून येते. बघा आपल्याला सगळ्यांचे सांकेतांक इथे भेटून गेलेले आहेत. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे की यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह असेल. मग यू साठी आपला काय आहे बघा, यू चा सांकेतांक आपण काढलेला आहे, तो आहे चौरस. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील यावर प्रश्न काय विचारलाय की वरील सांकेतांकित भाषेत
TOP टॉप हा शब्द कसा लिहाल? मग आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो. TOP, टीचा संकेतांक ऑलरेडी आहे आपल्याकडे, जो आहे त्रिकोण. ओचा संकेतांक काय आहे आपल्याकडे? बघा, ओचा संकेतांक इथे 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 आपल्याला कुठेच दिसलेला नाही, म्हणजे ओचा संकेतांक आपला यामध्ये नसून वेगळाच काहीतरी असणार आहे. ठीक आहे, काय असणार आहे ते आपण पर्यायामधून शोधूया. त्याच्यानंतर पीचा संकेतांक आहे आपल्याकडे. पीचा संकेतांक काय आहे बघा, काळ्या रंगाचा त्रिकोण. ठीक आहे, आता मग तुम्ही पर्यायामध्ये चेक करा. एक आहे आपल्याकडे पांढरा त्रिकोण आणि दुसरा आहे काळा त्रिकोण. मग तो कुठे दिसून येतो? बघा, इथे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्याच्यानंतर 3 मध्ये पण आहे, 2 मध्ये नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला आपला. त्याच्यानंतर इथे बघा, इथे पण दिसून येतो. आता इथं ओ आहे बघा, ओ साठी वर्तुळ असेल का काळ्या रंगाचा? नाही, कारण तो आहे बीचा संकेतांक. त्याच्यानंतर आणखीन काय आहे बघा, इथे काळ्या रंगाचा हा पण पर्याय गेला, पहिला दुसरा. त्याच्यानंतर तिसरा बघा, तिसऱ्यामध्ये स्टार आहे, स्टारचा संकेतांक ए आहे, पण ए आपल्या टॉप मध्ये आहे का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण आपला निघून गेला. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, आपल्याला एक तिरपा चौरस पाहायला भेटतो, जो की याचा संकेतांक आपल्या तक्त्यामध्ये म्हणजे आपल्या सारणीमध्ये इथे दिलेला नाही, म्हणजे ओचा संकेतांक असेल तिरपा चौकोन. मग पर्याय क्रमांक 4 असेल आपलं अचूक उत्तर. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, आतापर्यंत आपण अक्षरांसाठी चिन्हांचा वापर केला. आता या पुढील प्रश्नामध्ये आपण अंकांसाठी अंकांचा वापर करणार आहोत. एका सांकेतिक भाषेत आपल्याला 62 बरोबर 36, 24 बरोबर 16 आणि 33 बरोबर 27 असेल, तर याच भाषेमध्ये 51 ही संख्या कशा स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येईल? सुरुवातीला आपल्याला 62 ला 36 का लिहिलं हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, आता 62 ही आपल्याकडे एक संख्या आहे. या संख्येमध्ये 2 अंक आहेत बघा, 6 आणि 2. मग जर आपण 6चा वर्ग घेतलं, 6 आहे आपला पाया आणि 2 आहे आपला वर्ग, जर घेतला 6चा तर किती भेटतो आपल्याला? 36. म्हणजे हा संबंध इथे दिसून येतो. पुढे बघा, 24 ला काय लिहिलं यांनी? 16, म्हणजे असेल 2 चा चौथा घात, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मग आपल्याला इथे किती मिळते? 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16, म्हणजे 24 ला यांनी काय लिहिलंय? 16 हा संकेतांक दिला. पुढील बघा, पुढे काय दिलं आपल्याला? 33 ला 27, म्हणजे याचाच अर्थ पहिला अंक 3 हा पाया घेतला आणि पुढील अंक 3 हा घेतलाय घातांक. ठीक आहे, मग 3 चा तिसरा घात, म्हणजे 3 गुणेला 3 गुणेला 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 आपल्याला पाहायला भेटते. मग हाच संबंध आपल्याला 51 साठीही लावावा लागेल. ठीक आहे, बघा 51. ठीक आहे, यामध्ये पहिला अंक काय आहे बघा आपल्याला? 5 आणि 5चा आपल्याला पहिला घात घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला काय भेटेल? 5 5च भेटेल. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 5. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं योग्य उत्तर. पुढे, एका सांकेतिक भाषेमध्ये 289 ही संख्या 1,22,433 अशी दर्शवतात, तर त्याच भाषेमध्ये 846 ही संख्या कशी दर्शवणार? बघा, सुरुवातीला आपण या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये कोणता संबंध आहे ते इथं शोधून घेऊया. 2, 8, 9. ठीक आहे, आता इथे बघा, इथे 2 ला काय लिहिलं? इथं 12. ठीक आहे, 1, 2 या 1 गुणिला 2 याचा जर गुणाकार केला तर आपल्याला 2 मिळून येते. पुढे बघा, पुढे आहे आपल्याकडे इथे 2 आणि 4 हे अंक आहेत बघा. या दोघांचा जर गुणाकार केला, बेचोक 8 हा अंक पाहायला भेटतो. आणि शेवटचे 2 अंक आहेत आपल्याकडे 3, 3. 3 गुणाकारामध्ये 3, 3 त्रिक 9, म्हणजे यांचा दोघांचा 2 अंकांचा जर गुणाकार केला तर आपल्याला इथे 9 दिसून येते. म्हणजे हाच संबंध आपल्याला 846 या अंकांमध्ये शोधायचा आहे.
इथे बघा बेचोक 8. त्याच्यानंतर पुढे बघा 4 हा अंक 2 गुणाकारामध्ये 2. त्याच्यानंतर इथे बघा 6 हा अंक 3 गुणाकारामध्ये 2. मग इथे आपल्याला पर्याय या दोन अंकांचा जर गुणाकार केला तर आपल्याला याच्यामध्ये हा अंक दिसून येतो. मग पर्याय क्रमांक शोधा. आपल्याला कुठे दिसून येतो? 2 गुणाकारामध्ये 4, 2 2 आणि 3 3. म्हणजे इथे 3 त्रिक 9 भेटतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 असू शकत नाही. इथे किती पाहिजेत आपल्याला? 6. इथे 4 2 8 मिळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण नसेल आपलं उत्तर. 3 आणि 2 आहे. ठीक आहे. आणि मध्यभागी बघा 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 4 हाच असेल आपला योग्य उत्तर. हा जर पर्याय क्रमांक जर 4 चेक केला आपण तर 4 गुणेला 2 म्हणजे 8 भेटतो बघा. पण आपल्याला किती? मध्यभागी 4 हवा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं योग्य उत्तर. एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 14, 7 बरोबर 17, 3 बरोबर 5 तर 4 बरोबर काय असेल? मग आपण सुरुवातीला हे जे काही 2 अंक दिलेत, संख्या दिलेत, यामध्ये कोणता संबंध आहे ते शोधूया. 6 बरोबर दिले आपल्याला 14. जर आपण 6 ला जर 3 ने जर गुणलं तर साइन त्रिक किती भेटतो आपल्याला? 18. आणि 18 तून जर वजा 4 केलं तर आपल्याला भेटते बघा 14. परत पुढचा बघा आपल्याला अंक काय घ्यायचा आहे? 7. आणि 7 ला आपण काय करू शकतो? 3 ने गुणाकार. किती भेटते आपल्याला? 21. आणि या 21 मधून जर आपण 4 वजा केले तर आपल्याला किती दिसून येतात इथे? 17. पुढील अंक बघा आपल्याकडे काय आहे? 3 बरोबर 5. इथे काय होता? 7 बरोबर 17. मग जर आपण 3 ला जर 3 ने गुणलं तर किती भेटते? 3 त्रिक 9. 9 वजा 4 म्हणजे आपल्याला किती भेटते इथं? 5. बघा प्रत्येक अंकाला आपण काय केलं? यामध्ये असलेल्या अंकाला 3 ने गुणलं आणि त्याच्यानंतर त्या गुणाकारामधून 4 काय केले आपण? वजा केले. ठीक आहे. मग हा संबंध, हेच रिलेशन आपण इथे जोडूया शेवटी. मग काय असेल? 4. मग 4 ला आपण काय करू? 3 ने गुणू. 4 त्रिक 12. 12 वजा 4 म्हणजे आपल्याला किती दिसून येते इथं? 8. म्हणजे 4 बरोबर असेल आपलं 8. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. एका सांकेतिक भाषेमध्ये 93 ही संख्या 3 अशी दर्शवते. 42 ही संख्या 2 अशी दर्शवते. ठीक आहे. त्याच्यानंतर 255 ही संख्या 5 अशी लिहितात. तर या भाषेत 644 ही संख्या कशी लिहिणार आहे? सुरुवातीला आपण यामध्ये कोणता संबंध आहे, कोणतं रिलेशन आहे ते शोधून घेऊया. बघा 93 ही एक संख्या आहे. यामध्ये पहिला अंक 9, दुसरा अंक 3. जर पहिल्या अंकाला जर आपण दुसऱ्या अंकाने जर भागलं तर आपल्याला भागाकार भेटतो बघा. 3 त्रिक 9. ठीक आहे. पुढील बघा 42. 42 मध्ये पहिला अंक 4 आणि दुसरा 2. याचा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर काय भेटते बघा? 2. आणि 42 या संख्येला 2 आपण दर्शवलेला आहे. हा सांकेतांक आपण दिलेला आहे. ठीक आहे. मग हा सांकेतांक 255 या संख्येसाठी काय आहे बघा? 255. पहिले 2 अंक घ्या 25 आणि 25 ला जर 5 ने जर भागलं तर किती भेटते आपल्याला? 5 5 25. पुढील अंक काय आहे आपल्याला? 644. यासाठी आपला कोणता सांकेतांक असणार आहे ते आपल्याला इथं शोधायचं आहे. मग 64 छेदामध्ये भागाकारामध्ये 4. मग आपल्याला किती दिसून येते उत्तर? 16 64. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 आहे अचूक उत्तर. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. एका सांकेतिक भाषेमध्ये 62 ला 14, 47 ला 15, 95 ला 23 लिहितात. तर 38 ला काय लिहिणार आहे? ठीक आहे. आपण यामध्ये संबंध कोणता आहे ते आपण समजून घेऊया. 62 ला किती लिहिलंय त्यांनी? 14. जर आपण 6 ला म्हणजे पहिल्या अंकाला जर 2 ने गुणलं तर आपल्याला किती भेटतात इथं? 12. आणि 12 मध्ये जर 2 ऍड केले तर मिळतात आपल्याला इथे 14. पुढील अंक घेऊया आपण 47. 47 बरोबर आहे आपल्याकडे 15. ठीक आहे. मग यामध्ये पहिला अंक 4 2 8 अधिक 7 म्हणजे आपल्याला इथे किती दिसून येतात? 15.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 95. 95ला यांनी काय लिहिलंय 23 हा संकेतांक दिला आहे. मग आपण 9ला जर 2नी गुणलं आणि याच्यामध्ये आणखीन 5 जोडले म्हणजे आपण इथे काय करतोय बघा, हा जो काही पहिला अंक आहे त्या अंकाला 2नी गुणतोय आणि त्याच्यामध्ये जो काही दुसरा अंक आहे आपला 5 त्याला आपण याच्यामध्ये जोडतोय, त्यावेळेसच आपल्याला 23 हे उत्तर मिळते बघा. 9 दुणे 18 आणि 18 आणखीन 5 किती भेटते आपल्याला इथं 23. ठीक आहे. मग हाच संबंध आपल्याला यामध्येही वापरायचा आहे. ठीक आहे. 38. मग इथे असेल 3 गुणाकारामध्ये 2 म्हणजे पहिल्या अंकाची दुप्पट अधिक असेल दुसरा अंक. मग इथे किती भेटते आपल्याला 3 दुणे 6 अधिक 8. 8 आणि 6 14. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. एका सांकेतिक भाषेत 12ला 48, 21ला 84 आणि 5ला 20 तर याच भाषेमध्ये 30 ही संख्या कशा स्वरूपाची असेल. ठीक आहे. आता इथे बघा 12. आता 12ची जर आपण चौपट केली, ठीक आहे, 12 चूक किती मिळतात आपल्याला 48. मग 21 याही संख्येची 21 बरोबर आपल्याला किती दाखवायचं आहे 84. मग 21 ची जर आपण काय केली चौपट जर केली तर आपल्याला किती भेटतात 21 चौक 84. ठीक आहे. आणि पुढे 5 बरोबर आहे आपलं 20. मग 5 या संख्येची जर आपण चौपट केली तर आपल्याला किती भेटतात इथे 5 चौक 20. म्हणजे हा संबंध आपलं इथं जो काही डिकोड केला म्हणजे आपण काय केला संकेतांक दिला, तोच संकेतांक आपण या संख्येसाठी वापरूया. ठीक आहे. बघा 30 बरोबर काय असेल, मग आपण 30 ची काय करावं लागेल आपल्याला इथे चौपट करावे लागेल. इथे 3 चौक 12 आणि हा 0 म्हणजे 120 असेल आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुढील प्रश्न